नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पी खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळा चिरनेर या शाळेचे NMMS परीक्षा 2025 परीक्षेत उज्ज्वल यश। परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळा चिरनेर या शाळेतील इयत्ता 8वीमध्ये घेण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा NMMS 2025 या परीक्षेत एकूण 10 विद्यार्थी बसले होते। त्यातील 2 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले व त्यांची रायगड जिल्ह्यातून जनरल कॅटेगरीमध्ये 6वा व 67वा या 2 क्रमांकावर शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे। कुमार आविष्कार बळीराम पाटील हा रायगड जिल्ह्यातील जनरल कॅटेगरीमधून 6वा तर यश उदय ठाकूर हा रायगड जिल्हा जनरल कॅटेगरीमधून 67वा आला आहे। त्यांना प्रत्येकी दरमहा 1000 रुपये याप्रमाणे प्रत्येकी 12,000 रुपये वर्षाला 9वी ते 12वी परीक्षेचे शिक्षणासाठी मिळणार आहेत। चिरनेरमधील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात पुढे जावे ही स्वर्गीय परशुराम धाकू खारपाटील यांची इच्छा होती। त्यांचे सुपुत्र पी खारपाटील आणि राजाशेठ खारपाटील यांनी चिरनेरमध्ये सुसज्ज शाळा उभारली आणि चिरनेरमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा आणली। या त्यांच्या यशामध्ये त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक, चेअरमन, सोसायटी, त्यांचे पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले। प्रशासकीय अधिकारी VA पाटील, संचालिका अर्चना ठाकूर मॅडम, अध्यक्ष पी खारपाटील, उपाध्यक्ष राजाशेठ खारपाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, चिरनेर उरण। आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा जी राज्यभर घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये आपल्या शाळेतील या 2 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि आपल्या शाळेचं संस्थेचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। प्रथमतः मी त्यांचं शाळेच्या वतीनं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो आहे। शिष्यवृत्ती परीक्षा आणि या परीक्षेमध्ये कुमार आविष्कार पाटील हा विद्यार्थी जिल्ह्यात म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यात जनरल कॅटेगरीमधून 6वा क्रमांक त्याने मिळवलेला आहे। जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करायचं आहे आणि मी आपल्या